डोळ्याच्या कडा पाणावलेल्या, आणि त्या धाकल्या भावाला म्हणतो एक काम कर गड्या, आता वाटण्याची तर इच्छा नाही पण नाविलाजाई म्हटला, दरवाजाच्या पाठीमागं दोघांचेही उभे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे करावं लागते. मी कोणाला टीका म्हणून बोलणार नाही. एक काम कर, वाटणी करायची ना तर एक काम करतो, आता काय करतो, जुनं 5 खणी माळवा दे ना, तेवढं राहू दे म्हटला. तुला कोण म्हणतंय? थोरला भाऊ धाकल्या भावाला म्हणतोय जुना 5 खणी माळवत राहू दे, तुला 93 खणी घेतो मला. कोण म्हणतंय? थोरला भाऊ म्हणतोय जुनं 5 खणी राहू दे तुला, का तुझ्याकडे लेकर बाळ जास्ती आहेत, जुनं 5 खणी माळवत तुला, 93 खणी राहू दे मला. पुढचं वाक्य बोलताना थोरला भाऊ सांगतो एक काम कर, तुझ्या घरात लहान मुलं जास्ती त्यांचा सांभाळ करण्यासाठी आई राहू दे तुला. काय म्हणतो थोरला दाखलेला? तुझ्या घरी लहान लेकरं जास्ती म्हणून त्यांचा सांभाळ करण्यासाठी आई राहू दे तुला. रात्री अपरात्री नोकरीला मला जावं लागते म्हणून वडील राहू दे मला. एवढ्यावर थांबला नाही, आणखी वाटणी बऱ्याच राहिलेला. तो म्हटला आता एक काम कर गड्या, रोज बाहेर गावी नोकरीला जातोय म्हणून घरातली 2 चाकाची मोटरसायकल राहू दे मला. काय म्हटला तो? रोज बाहेर गावी मला कामाला जावं लागतंय, घरातली मोटरसायकल राहू दे मला, आणि बैलासहित बैलगाडी, कारण रोज उठलं की शेतातलं सगळं काम आतापर्यंत तूच बघत होता म्हणून बैलगाडी सहित बैल राहू दे तुला. आणि एवढ्या वाटण्या झाल्यानंतर शेवटची वाटणी असणारी त्याला करायची होती. अंतकरण भरून आलं आणि शेवटी तो डबडबल्या डोळ्यानं थोरला भाऊ धाकल्या भावाला म्हणतो एक काम कर गड्या, आता ज्याही वेळेस तुझं काही दुखल, तुझं काही खुपल, ज्याही वेळेस तुझं काही दुखल, तुझं काही खुपल, त्यावेळेस ही माझी मांडी तुला. काय म्हटला तो? याचा अर्थ खूप आहे महाराज, वेळ कमी म्हणून मी सरळ सरळ बोलतो. ज्याही वेळेस तुझं काही दुखल खुपल त्यावेळेस ही माझी मांडी तुला. पण एक लक्षात ठेव, जर देवाच्या कृपेनं मी तुझ्या अगोदर गेलोस ना, जर देवाच्या कृपेनं मी तुझ्या अगोदर गेलोस ना, तर तुझा खांदा दे मला, तुझा खांदा दे मला. एवढं प्रेम भावाचं